राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी येते आहे। शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। दुसऱ्या यादीमध्ये 6,36,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। कर्जमाफीसाठी 50,086 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। तरी व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। कर्जमाफी योजनेचा 5,086 कोटींचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। आतापर्यंत 12,58,000 शेतकऱ्यांना लाभ। 3,295 शेतकऱ्यांचे भात रोप वाटिकांचे नुकसान। महाडीबीमधील 3 गावाचे पंचनामे अद्याप बाकी। 1 ते 8 जुलै दरम्यान अतिवृष्टीचा फटका। खाजगी क्लासेसना आता 50 लाखपर्यंत दंड। महाराष्ट्र खाजगी शिकवणी केंद्र अधिनियमित 2026चा मसुदा प्रसिद्ध। दिवसाला 5 तासांपेक्षा अधिक शिकवणीवर निर्बंध। शाळेतील शिक्षकांना क्लासमध्ये शिकवता येणार नाही। पावसाची पाट, तुषार सिंचनाची वेळ। येवला तालुक्यात पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी देताना कसरत। लासलगावहून 8,400 टन कांदा दिल्लीला जाणार। राजधानीतील ग्राहकांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांच्या दरावर दबावाची शक्यता। द्राक्ष उत्पादकांच्या क्रॉप कव्हरवरील स्थगिती तातडीने उठवण्याची मागणी। बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष बागायतदारांना संरक्षण देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बोगस शिक्षण भरती, बनावट आवक जावक क्रमांकांचा झोल। SITच्या तपासात गंभीर बाब उघड। स्वतंत्र चौकशी समिती लवकरच बीडमध्ये दाखल होणार। महाडच्या रवाडी पट्ट्यात भात शेती बहरली। शेतकरी राजा सुकावला। समाधानकारक पावसाने भात शेतीला सोन्याचे दिवस। शेतकऱ्यांसाठी फ्रेमवर्क फ्रॉम फर्टिलायझर सेल प्रणाली मोबाईल ॲपवरून खताची बुकिंग करा। रोहा तालुक्यात कृषी विभागामार्फत आव्हान। कांद्याची आवक घटल्याने भाव दुप्पट। इचलकरंजीत जीवनावश्यक वस्तूच्या दरात मोठी उसळी। साखर 20 ते 22 रुपयांनी महागली तर गूळ थेट 65 रुपयावर। आवक वाढल्याने भाजीपाल्याला काहीसा दिलासा। अमळनेरमध्ये शेतकऱ्यांच्या नोंदणीत घोळ झाल्याने ज्वारी खरेदी थांबली। ज्वारी खरेदीला क्रमांकाचा खोडा। 6 दिवसांपासून केंद्र बंद असल्याने शेतकरी अडचणीत। 40 गावात मका पिकावर किडीचा प्रादुर्भाव। खत टाकून 1 महिना झाला, मात्र पाऊस नसल्याने खत तसेच पडून आहे। आता 2 दिवसात चांगला पाऊस झाला नाही तर हाताचे पीक जाण्याची भीती आहे। शासन वर्षाला देते 43,000 रुपये। अर्जासाठी आता 15 सप्टेंबरपर्यंत मुदत। विद्यार्थ्यांना स्वाधार योजना, वसतिगृहाची सोय। प्रवेशाला ऑनलाईन अर्ज अनिवार्य। गुणवत्तेनुसार अथवा जागा रिक्त नसल्याने शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्वाधार योजनेचा अर्ज सादर करता येईल। 2 महिन्यानंतर स्काउट गाईड गणवेशला मिळणार निधी। 3,40,00,000 प्राप्त। ताळमेळ करताना शाळा समितीची होणार कसरत। 1,13,541 विद्यार्थ्यांना मिळणार दुसरा गणवेश। विहीर खचून वर्ष उलटले, भरपाईची प्रतीक्षाच। अतिवृष्टीमुळे झाले 2.5 लाख रुपयांचे नुकसान। देवडीच्या तहसीलदारांना पुन्हा दिले निवेदन। रानडुकराच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण। वन विभागाचे दुर्लक्ष। कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी। उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन। जखमींना मदत करा, ना चौकशी होणार ना जबाब। 25,000 रुपये इनाम। रस्ते अपघातानंतर जखमी व्यक्तींना वेळेत रुग्णालयात पोहोचणे महत्त्वाचे। अडचण झाली दूर। सेंट्रल डिजिटल पीक पाहणीमुळे शेतकरी अडचणीत। तांत्रिक गोंधळ अन मनमानी कारभारामुळे नुकसान होण्याची शक्यता। जे करू शकतात त्यांना सूट द्या, शेतकऱ्यांची मागणी। लाडक्या लेकीला 1 लाख मिळणार। आता अर्जही ऑनलाईन करता येणार। 1ली, 6वी, 11वीच्या प्रवेशातही मिळणार अनुदान। अंतिम टप्प्यात 75,000 रुपयाची मदत। जिल्ह्यावर आभाळाची माया, पण पिकांना पोषक पावसाची कृपादृष्टी नाही। ढग बरसण्यासाठी सर्वांना अतीव प्रतीक्षा। पाणी टंचाईसह खरीप पिकांना दुष्काळाची छाया गडक। मोर्शी तालुक्यातील शेतकरी हवालदिल। 5,086 कोटींचा कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता वितरित। 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा। 96 संस्थांचे जाळे, तरीही दूध संकलनाची धारा बारीक। दूध संकलित होते, थंड ठेवणार कुठे? 5,196 सभासद आतापर्यंत सभासद जोडले आहेत।
अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.